मूलायाग्राय मध्याय मूलमध्याय मूर्तये क्षीणाग्रमूलमध्याय नमः पूर्णाय शंभवे। श्री माऊली सेवा प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित या प्रवचनमालेच्या या वर्षीच्या अंतिम सत्राला आपण आरंभ करतो आहोत। ज्ञानेश्वर महाराजांच्या अनुभवामृताचा विचार करत असताना त्यातल्या मंगलाचरणाचा विचार आपण करतो आहोत आणि हे मंगलाचरण ज्ञानेश्वर महाराजांनी सद्गुरू आणि परमात्मा या दोघांनाही वंदन करून केलेलं आहे। हे वंदन करत असताना ज्ञानेश्वर महाराजांनी ते वंदन त्या परमतत्वाच्या आणि सद्गुरू तत्वाच्या या दोघांच्याही जाणीवेकरता माया जी परमात्म्याला जगताचं उपादान बनवण्याकरता कारण ठरते, त्या मायेलाही ज्ञानेश्वर महाराजांनी वंदन केलं। तव वंदे जगताम आद्यौ तयोस्तत्वाभिपत्तये। त्या दोघांच्याही जाणीवेकरता तात्विक ज्ञान होण्याकरता आम्ही दोघांनाही वंदन करतो असं ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलं। त्याचा विचार काल आपण करून आलो। शिव आणि शक्ती या दोघांपासून विश्वनिर्मिती आहे। केवळ शिव आणि केवळ शक्ती काही करू शकत नाही। शिव आणि शक्तीपैकी फक्त शिवाची एकरूपता ही वेदांताला मान्य आहे। शक्ती जोपर्यंत शिवस्वरूप आहे तोपर्यंत तिचं शक्तित्व जरी नसलं तरी तिचं अद्वैत मान्य आहे। काश्मीर शैव दर्शनाने ती शक्ती शिवाशी एकरूपच असली तरी तिचं स्फुरण स्वतंत्रतेनं विचारात घेतलेलं आहे। पण या दोन्ही विचाराच्या संगतीनं परमात्मा आणि शक्ती हे दोन्हीही जगताचं कारण आहेत हे सिद्ध होतं। त्यांचं कारण कसं मानायचं, काय मानायचं या संबंधातला पुष्कळसा विचार आपण करून आलो आहे। थोडासा विचार शेवटच्या श्लोकाचा राहिला या नमनाच्या, त्याचा विचार आज करून आपल्याला थांबायचा आहे। शिव आणि शक्ती या दोघांपासून विश्वनिर्मिती होते। ही विश्वनिर्मिती झाली, ही विश्वनिर्मिती जरी शिवाच्या अधिकरणावरती आणि शक्तीच्या कर्तृत्वानं सिद्ध होत असली तरी ज्या वेळेला या सगळ्या विश्वाचा लय होतो आणि या सगळ्या विश्वाचं आपल्याला स्वरूपतः ज्ञान होतं, त्यावेळेला मात्र त्याच्या लय चिंतनामध्ये या सगळ्या दृश्य प्रपंचाचा लय हा शक्तीमध्ये आणि शक्तीचाही लय परमात्म्यामध्ये होतो आणि परमात्मा एकमेवाद्वितीय म्हणून प्रत्ययाला येतो। म्हणजे शेवटी काय राहतं तर एक परमतत्व राहतं। पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णम आदाय पूर्णम एव अवशिष्यते। या दृष्टीनं आपल्याला त्याचा विचार उपनिषदांनी केलेला दिसून येतो। त्याचा विचार आपण करून आलो थोडासा। आता शेवटच्या विचारामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी या परमतत्वाच्या संबंधानं त्याला पूर्ण शंभव असं म्हटलंय। नमः पूर्णाय शंभवे। त्या परिपूर्ण असणाऱ्या त्या परमात्म्याला मी नमन करतो असं ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलंय। आता हे जे नमन आहे किंवा हे जे मंगल आहे, हे मंगल ज्ञानेश्वर महाराजांनी नमस्कार म्हणून केलेलं आहे। याचा विचार आपण अनेक वेळेला सांगत आलेलो आहोत। याचा विचार नमन म्हणजे काय, नमन कशा करता, ते मंगल कशा करता करायचं वगैरे वगैरे याचा विचार आपण बोलून आलेलो आहोत। आपल्याला अधिक त्याचा विस्तार करायचा नाही आहे। तथापि हे मंगलाचरण ज्ञानेश्वर महाराजांनी केलं ते परमात्मा, कारण काय आहे, सामान्यतः एक असा विचार असतो आपल्या भारतीय तत्वमीमांसेमध्ये, ग्रंथ निर्मितीमध्ये आपल्याला एक विचार नेहमी असा केलेला दिसून येतो की आपल्या ग्रंथामध्ये मांडल्या गेलेल्या प्रतिपाद्य विषयाच्या अनुषंगानं ही नेहमी मंगलाचरणं केली जातात। ग्रंथाचं प्रतिपाद्य काय आहे त्या दृष्टीनं, ग्रंथातले विषय काय आहेत या दृष्टीनं मंगलाचरण करा। कारण त्या मंगलाचरणातून फक्त मंगल केलेलं नसतं तर ग्रंथातल्या विषयाची जाणीव आणि विषयाला स्पर्श केलेला असतो की ज्याच्यावरून आपल्याला या ग्रंथामध्ये कोणत्या विषयाची चर्चा होणार आहे आणि या ग्रंथाचा प्रतिपाद्य विषय नेमका कोणता आहे या संबंधामध्ये थोडासा विचार तिथे केलेला आपल्याला दिसून येतो। आता
ज्ञानेश्वर महाराजांनी सुद्धा ही जी पाच श्लोक जे या मंगलाचरणामध्ये आपल्याला सांगितलेले दिसतात, त्याचाही विचार जर आपण केला तर पुढची अनुभवामृताची 10ही प्रकरणं या 5 श्लोकामध्ये आलेल्या विषयाला सोडून वेगळ्या विषयाची चर्चा करत नाहीत. अगदी पहिल्या प्रकरणापासून ते जीवनमुक्तीच्या 10व्या प्रकरणापर्यंत याच्यापेक्षा वेगळ्या गोष्टीची चर्चा आपल्याला अनुभवामृतामध्ये दिसणार नाही. आणि त्या दृष्टीने या सगळ्या मंगलाचरणाची मांडणी प्रतिपाद्य विषयाच्या अनुषंगानं ज्ञानेश्वर महाराजांनी पहिल्या 5 श्लोकामध्ये केलेली आहे असं आपल्याला म्हणता येऊ शकतं. आता हा जो 5वा श्लोक आहे, याही श्लोकामध्ये ज्ञानेश्वर महाराज त्या परमात्म्याला नमन करतात. नमः पूर्णाय शंभवे असं म्हणतात. पण इथं या श्लोकामध्ये विचार करताना ज्ञानेश्वर महाराजांनी त्या परमात्म्याच्या संबंधानं 2 पद्धतीनं विचार केलेला आहे. या श्लोकामध्ये त्या परमात्म्याचं एक तटस्थ लक्षण सांगितलं आहे आणि त्या परमात्म्याचं स्वरूप लक्षण सांगितलं आहे. क्षीणाग्र मूलमध्याय नमः पूर्णाय शंभवे हे परमात्म्याचं स्वरूप लक्षण झालं आहे. आणि मूलायाग्राय मध्याय मूलमध्याग्र मूर्तये हे त्या परमात्म्याचं तटस्थ लक्षण म्हणून आलं आहे. नेहमी लक्षणाची मांडणी करत असताना आधी तटस्थ लक्षण आणि मग स्वरूप लक्षण अशा पद्धतीची मांडणी आपल्याला ग्रंथामध्ये दिसून येते. कशी करायची, काय आधी तटस्थ लक्षण सांगितलं जातं. भागवताची 2 मंगलाचरणं जर आपण बघितली तर ह्या 2 पद्धतीचं मंगलाचरण आपल्याला दिसून येतं. तुम्ही पहा, भागवताचं म्हणून जे अगदी भागवताच्या महात्म्याचं जे मंगलाचरण आहे त्याच्यामध्ये आधी स्वरूप लक्षण सांगून मग तटस्थ सांगितलं आहे. आणि भागवताच्या प्रथम स्कंधाचं जे मंगलाचरण केलं आहे त्याच्यामध्ये आधी तटस्थ लक्षण सांगून मग स्वरूप लक्षण सांगितलं आहे. याची कारणं काय असतात हा प्रश्न स्वतंत्र आहे. पहिल्यांदा सच्चिदानंद रूपाय आणि मग विश्वोत्पत्त्यादी हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयम नमः हे भागवताच्या ह्याचं मंगलाचरण आहे, महात्म्याचं मंगलाचरण आहे. आणि नंतर मग परमात्म्याचं प्रथम स्कंधाचं मंगलाचरण करत असताना मग ज्याच्यापासून हे विश्व निर्माण झालं वगैरे वगैरे हे मंगलाचरण आधी केलं आहे. मग जन्माद्यस्य तोन्वयादितरतश्चार्थेष्वभिज्ञस्वराट हे प्रथम स्कंधाचं मंगलाचरण झालं. तर याच्यामध्ये जन्माद्यस्य यतः हे परमात्म्याचं तटस्थ लक्षण झालं. ज्याच्यापासून हे विश्व निर्माण झालं हे परमात्म्याचं तटस्थ लक्षण आहे. आणि परमात्म्याचं तटस्थ लक्षण आधी सांगून नंतर ज्या वेळेला काही विषय सांगावा लागतो त्यावेळेला ऐकणारा अधिकारी कोण आहे, ऐकणारा श्रोता कोण आहे, त्या श्रोत्याच्या अनुषंगानं आपल्याला तटस्थ आणि स्वरूप या मंगलाचरणाचा क्रम ठरवावा लागत असतो वक्त्याला. ऐकणारा जर व्यवस्थित असेल, तो जर अधिकारी असेल तर त्याच्याकरता तटस्थ लक्षण सांगून उपयोग नसतो, स्वरूप लक्षणापासून प्रारंभ केला तरी चालू शकतो. आपण चांगदेव 65चं चिंतन पहा. चांगदेव 65मध्ये भगवंत ज्ञानेश्वर महाराजांनी जे मंगल केलं त्याच्यामध्ये स्वस्तिश्री एवढंच मंगलाचरण आहे खरं म्हटलं तर. स्वस्तिश्री वटेषु जो लपोनी जगदा भासू दावी मग ग्रासू प्रकटला करी अशी चांगदेव 65ची पहिली ओवी आहे. याच्यामध्ये स्वस्ती एवढं एकच खरं तर मंगलाचरण आहे. श्री हे मंगलाचरण म्हटलं जातं, पण स्वस्तिश्री असं एकत्र केलं तरी ते फक्त एवढंच मंगलाचरण आहे. स्वस्तिश्री तुझं कल्याण असो एवढंच आहे. चांगदेवा तुझं कल्याण असो हे आशीर्वादात्मक नमन जरी असलं तरीसुद्धा एवढं मंगलाचरण चांगदेवांना पुरणारं आहे. पण प्रत्येक ठिकाणी असं असेलच असं नाही. ज्ञानेश्वरीचं मंगलाचरण करताना पहिली ओवी जर बघितली तर ओम नमोजी आद्या हे तटस्थ लक्षण आहे आणि आत्मरूपा हे स्वरूप लक्षण आहे. म्हणजे ओवीच्या प्रारंभाला तटस्थ लक्षणापासून प्रारंभ करून ओवीच्या अंती आपल्याला स्वरूप लक्षणाचा विचार करता येऊ शकतो, येत नाही असं नाही. पण त्याच्याकरता आद्या हे लक्षण आधी का करा, कारण ऐकणारा अर्जुन आहे, तो अज्ञानी आहे, त्याच्या मनामध्ये विकल्प आहेत, त्याच्या मनामध्ये संशय आहेत, त्याला निर्णय घेण्याचं सामर्थ्य नाही आहे, बुद्धीचं दौर्बल्य आहे, बुद्धीमध्ये अनेक विकल्प आहेत. त्या विकल्पाचं समाधान स्वबुद्धीनं स्वसामर्थ्यानं काला करता येत नाही आहे. आणि या कारणामुळे त्या अभिनिवेशामुळे त्याच्याबरोबर असणाऱ्या अभिनिवेशामुळे आपण घेतलेला पक्षच योग्य पक्ष आहे अशा विपरीत भूमिकेवर जो जातो त्याच्याकरता आधी तटस्थ लक्षण सांगा, त्याच्याकरता एकदम स्वरूप लक्षण सांगू नका.
तटस्थ लक्षण आणि स्वरूप लक्षण अशा दोन पद्धतीनं वेदांतामध्ये मांडणी केलेली दिसते. ज्ञानेश्वर महाराजांनी या शेवटच्या श्लोकामध्ये या दोन्ही लक्षणांनी परमात्म्याचं स्वरूप आपल्यासमोर ठेवलं आहे. परमात्मा कसा आहे याच्याकरता तटस्थ लक्षण पहिल्यांदा सांगितलं. मूलायाग्राय मध्याय मध्याग्र मूर्तये, हे तटस्थ लक्षण झालं. आणि हे तटस्थ लक्षण परमात्म्याचं आहे. या तटस्थ लक्षणाने त्या परमात्म्याचा बोध जरी आपल्याला होत असला तरी तो बोध आपल्याला साक्षात अपरोक्षत्वानं होत नाही. तटस्थ लक्षण हे आपल्याला लक्ष्याला इतरांपासून वेगळं काढून देतं, पण त्याचं साक्षात अपरोक्षत्वानं ज्ञान करून देत नाही. त्याच्याकरता स्वरूप लक्षण केलं पाहिजे. आणि ते स्वरूप लक्षण नंतर ज्ञानोबा करतात. क्षीणाग्र मूलमध्याय नमः पूर्णाय शंभवे, हे त्याचं स्वरूप लक्षण झालं. आपण त्या दोन्हीचाही विचार आपल्याला करायचा आहे. वेदांतांनी या संबंधामध्ये जो लक्षणाचा विचार केलेला आहे तो लक्षणाचा विचार परंपरेनं चालत आलेला विचार जसा आहे तसा मांडायचा झाला तर आपल्याला तटस्थ आणि स्वरूप या दोनच लक्षणांची सामान्यत्वानं जाणीव असते. परंतु परमात्म्याच्या लक्षणाचं चिंतन करत असताना हे लक्षण काय आहे वगैरेचा विचार आपल्याला करता येतो. लक्षण म्हणजे काय असतं तर वस्तूच्या ठिकाणी असणारा असाधारण धर्म हे त्या वस्तूचं लक्षण असं आपण परवा बोलून आलोय. वस्तूचा असाधारण धर्मो लक्षण हा असं लक्षणाचं एक लक्षण आहे की असाधारण धर्म तिथे जो असतो तेच त्या वस्तूला इतरांपासून वेगळं काढणारं असतं. पांढरी गाय म्हणजे रंगीबेरंगी गायींमध्ये असणारी जी गाय पांढरी आहे ती त्याला इतर गायींपासून तो पांढरा रंग वेगळं काढत असतो. ते लक्षण, विशेषण, उपाधी काय आपल्याला आत्ता म्हणायचंय ते म्हणा, आपल्याला आत्ता त्याच्याशी काही कर्तव्य नाही आहे. पण हे लक्षण काय करतं, जे लक्षण लक्ष्याला वेगळं काढतं आणि वेगळेपणाने त्याचा बोध करून देऊन स्वतः मात्र त्या लक्षापेक्षा वेगळं राहतं त्याला तटस्थ लक्षण म्हणतात. आणि जे लक्षण लक्ष्याला इतरांपासून वेगळं काढतं आणि स्वतःही लक्ष्यरूप होऊन जातं त्याला स्वरूप लक्षण असं म्हणतात. हे सामान्य व्याख्या आहेत त्याच्या. आता हे तटस्थ आणि स्वरूप या दोन लक्षणांचा सामान्यत्वानं आपल्याला परिचय. पण परमात्म तत्वाच्या लक्षणाच्या संबंधामध्ये वेदांनी आणखीन एक प्रकार त्याच्यामध्ये आपल्याला सांगितलाय. परमात्म्याचं लक्षण करताना तटस्थ लक्षण करता येतं, स्वरूप लक्षण मांडता येतं, ठीक आहे, शब्दरूपानं का असेना मांडता येतं. पण उपनिषदांनी वेदांनी आणखीन एक त्याचा प्रकार सांगितलाय, ते म्हणजे अतद्व्यावृत्ती लक्षण असतं. म्हणजे एकूण लक्षणाचे सामान्यत्वानं तीन प्रकार होतात. एक अतद्व्यावृत्ती लक्षण होतं, एक तटस्थ लक्षण होतं आणि एक स्वरूप लक्षण होतं. आत्तापर्यंतच्या 4 श्लोकाचं चिंतन करताना आपल्या नकळतपणाने आपण अतद्व्यावृत्ती लक्षणाचा बराचसा विचार करून आलोय. या श्लोकामध्ये तटस्थ आणि स्वरूप लक्षणाचा विचार ज्ञानेश्वर महाराजांनी बोलून दाखवलाय. आता काय आहे, वेद ज्या वेळेला परमात्मा संबंधानं बोलतो, हे अतद्व्यावृत्ती लक्षण काय आहे त्याचा विचार थोडासा सांगून जातो. वेद ज्या वेळेला परमात्मा संबंधानं बोलतो किंवा बोलण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेला परमतत्वाच्या संबंधानं वेदाकडून 2च प्रतिक्रिया उमटताना आपण पाहतो. आपण वेदाचं उपनिषदाचं अवलोकन करा. उपनिषद परमात्मा संबंधानं बोलताना 2च प्रकारानं अभिव्यक्त होतात. त्याच्यातला पहिला प्रकार आहे तो वेद त्या परमात्मा संबंधानं बोलताना, परमात्म्याचं वर्णन करताना किंवा परमात्मा आपल्यासमोर व्यक्त करत असताना एकतर निषेधमुखानं म्हणजे अतद्व्यावृत्तीनं बोलत राहतो. हा परमात्मा आहे का तर हा नाही आहे, मग हा आहे का हा नाही आहे, हा आहे का हा नाही आहे, अशी अन्याची व्यावृत्ती, अन्याचा निषेध करत 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 सर्वांचा निषेध ज्या वेळेला होऊन जातो तेव्हा निषेध करण्यासारखं जे न करण्यासारखं खाली जे उरतं त्याला परमतत्व असं म्हणतात. आणि हे परमतत्व निषेध करून दाखवता येत नाही, तर तद व्यतिरिक्त अन्याचा निषेध केलं की ते शिल्लक राहतं. मी आपल्याला पुन्हा एकदा हे सांगतो. परमात्म तत्वाच्या संबंधानं बोलताना वेद 2 पद्धतीनं अभिव्यक्त होतो. एक निषेधमुखानं व्यक्त होतो, न इति न इति न इति न इति. मग हा परमात्मा आहे का हा नाही आहे, मग हा आहे का हा नाही आहे, मग हा आहे का हा नाही आहे, हा नाही हा नाही हा नाही हा नाही असं करत करत जगत आणि जगतातल्या सर्व जड चेतन पदार्थांचा निषेध केला जातो.
आणि सगळ्यांचा निषेध झाल्यानंतर निषेध न करण्यासारखी जी वस्तू खाली उरते, वेद त्या संबंधानं बोलत नाही म्हणून ते परमतत्व आहे असं सिद्ध होत असतं. आपल्याला थोडासा विचार अगदी आपल्या परिचयाच्या दृष्टांतातून सांगायचा झाला तर एका शिल्पकाराने अतिशय सुंदर शिल्प दगडातून साकारलं. दगडातून सुंदर शिल्प साकारलं, इतकं सुंदर की जगतामध्ये खूप त्या शिल्पाचं कौतुक झालं. म्हणजे मोठमोठे समीक्षक सुद्धा त्याच्यातला दोष दाखवू शकले नाहीत. नाहीतर समीक्षकांचा जन्मच बहुधा हा दोष दाखवण्याकरता झालेला असतो. ते दोष दाखवतात. समीक्षक चांगलं बोलला तर त्याला समीक्षा म्हणतच नाही. समीक्षकांनी नेहमीच दोष दाखवावे लागतात असा एक अलिखित नियम आहे. अलिखित नियम आहे. पण ते समीक्षकाचं काम आहे. ते काही चुकीचं आहे किंवा वाईट आहे अशातला भाग नाही. समीक्षा केल्यानंतर आपल्याला वाईट वाटतं दोष दिसल्यामुळे, पण ते काही गौण असतं. त्याला एका कवीच्या एक काव्य वर्तमानपत्रामध्ये त्यांनी प्रसिद्ध केलं. त्याच्यावर पुष्कळ समीक्षा झाल्या आणि एकाही समीक्षकांनी त्याला चांगलं म्हटलं नाही. अनेक समीक्षकांनी त्याला नावं ठेवली. ती नावं ठेवल्यानंतर त्या कवीला वाईट वाटलं. तो आपल्या गुरुजींकडे किंवा ज्यांना तो मानत होता त्यांच्याकडे गेला आणि त्यांना म्हणाला, अहो असं बघा ना, काव्य माझं खूप चांगलं आहे, आम्ही ज्यांना ज्यांना वाचून दाखवलं त्यांना ते आवडलंय, पण वर्तमानपत्रामध्ये एकाही समीक्षकांनी त्याच्याबद्दल चांगले उद्गार काढले नाहीत, मला वाईट वाटतं, काव्यकृती आपली वाया गेली असं वाटतं. त्याच्या गुरुनी, अनुभवी गुरुनी त्याला सांगितलं, वाईट वाटून घेऊ नकोस, समीक्षक बोलतात, तुला एकच सांगतो, आजपर्यंत या जगतामध्ये कुठेही समीक्षकाचा पुतळा उभा केलेला नाही. त्यामुळे ते तुला बोलले तरी त्याचं वाईट वाटून घेऊ नको, त्यांचं कामच ते असतं. आता याच्यामध्ये काय, हे बाकीचा गंमत याच्यातली सोडून द्या. त्या शिल्पाचं कौतुक झालं, सगळीकडे त्याचा गवगवा झाला, पुष्कळ लोक त्याला बघण्याकरता देश विदेशातून यायला लागले आणि मग त्याची प्रसिद्धी पुष्कळ झाली त्या शिल्पकाराची. मग स्वाभाविक त्याने एक पत्रकार त्याच्याकडे मुलाखती करता गेले आणि त्या पत्रकाराने त्यांना असं, त्या शिल्पकाराला असं विचारलं की या दगडातून तुम्ही इतकं सुंदर शिल्प साकारलं, लोकांनी तोंडात बोटं घालावीत इतकी सुंदर कला तुम्हाला प्राप्त करून घेतली, तुम्ही प्रयत्नाने, भगवत कृपा असेल, जे काही असेल, पण फार सुंदर शिल्प आपण साकारलं, तर या दगडातून हे शिल्प साकारताना तुमच्या मनामध्ये काय येत होतं, असं कसं दगडामधून हे शिल्प तुम्हाला दिसलं आणि तुम्ही साकारलं? तर त्या शिल्पकाराने त्याला उत्तर देताना असं सांगितलं की मी दगडातून शिल्प साकारलं नाही, दगडामध्ये ही मूर्ती आधीपासूनच होती, मी फक्त नको ते दगड बाजूला केले. नको ते दगड बाजूला करण्यातून जे शिल्लक राहतं ते जर शिल्प असेल तर जगत आणि माया कार्य आणि माया या दोघांच्या व्यावृत्तीतून जे शिल्लक राहतं त्याला ब्रह्म असं म्हणतात. म्हणून नको ते दगड बाजूला करणं याला न इति न इति न इति न इति असं अतद व्यावृत्तीनं बोलणं असं म्हणतात. आणि ज्या वेळेला ते परमतत्व शिल्लक राहतं त्यावेळेला त्या परमतत्वाविषयी बोलायची ज्या वेळेला वेळ येते त्यावेळेला वेद त्या संबंधानं बोलू शकत नाही. म्हणून वेदाची भगवत तत्व संबंधानं जी अभिव्यक्ती आहे ती दोन पद्धतीने आहे. वेद बोललाच तर निषेधमुखाने बोलतो आणि जर त्याने बोलायचं निषेधमुखाने बोलायचं नाही असं जर त्यांनी ठरवलं तर त्याला मौन पाळावं लागतं. म्हणजे मौन आणि निषेधमुखानं बोलणं या दोनच पद्धतीनं वेदाने परमतत्वाच्या संबंधानं विचार व्यक्त केलेले आहेत. आपल्याला याला प्रमाण देता येतात. श्रुती नेती नेती म्हणती गोविंदुरे. परमात्मा संबंधानं श्रुती काय म्हणते? न इति न इति असं म्हणते. आम्ही ज्याचे दास त्याचा पंढरीये वास, तो हा देवांचाही देव, काय कळी काळाचा भेव, वेद जया गाती श्रुती म्हणती नेती नेती. श्रुती त्याला नेती नेती म्हणतात. श्रुती नेती नेती म्हणती गोविंदुरे अनुमानेना अनुमानेना हे ज्ञानेश्वर महाराजादी संतांनी आपल्याला सगळ्यांनी सांगितलंय. जाणीवेचेनी बळे, ज्ञानेश्वरीत पहा, जाणीवेचेनी बळे कोणी वेदापासोनी आहे आगळे, की शेषाचेनी तोंडाळे बोलके अति. या जगतामध्ये ज्ञानाचा विचार करायचा झाला तर ज्ञानाच्या बाबतीत ज्याच्यापेक्षा कोणीही बलवान नाही असं कोण आहे तर तो वेद आहे. जाणीवेचेनी बळे कोण वेदापासून आहे, वेदापेक्षा बलवान कोण आहे ज्ञानाच्या बाबतीत? कोणीच नाही. मग जाणीवेचेनी बळे कोण वेदापासून आहे आगळे, शेषाचेनी तोंडाळे बोलके अति.
तोही अंथरुणा तळवटी दडे, येर नेती नेती म्हणून बहुडे, येर सनकाधिक वेडे पिसे झाले. हे ज्ञानेश्वर महाराजांनी परमात्मा संबंधानं बोलताना म्हटलंय. म्हणजे वेद नेती नेती म्हणून बाजूला सरकतो, हे निषेधमुखानं बोलणं झालं. याचा एक विचार आहे. आणि दुसरा विचार आपल्याला पाहता येतो, परमात्मा संबंधानं जर निषेधमुखाने बोलायचंच नाही असं ठरवलं आणि विधिमुखाने बोलायचं असं जर वेदांनी ठरवलं, तर वेदाची प्रतिक्रिया काय असेल? वेदाला मौन पाळावं लागेल, त्याला बोलता येणार नाही. कारण का? विधिमुखानं परमात्मा संबंधानं विधान करता येत नाही. किती जरी काही जरी असलं तरी ज्ञानेश्वर महाराजांचं चिंतन आपण बघा, हरिपाठात बघा, ज्ञानदेव म्हणे हरी माझा समर्थ, न करवे अर्थ उपनिषदा. उपनिषदाला त्याचा अर्थ करता येत नाही म्हणतात ज्ञानोबा. मग काय करावं लागतं? गप्प बसावं लागतं. एकनाथ ज्ञानोबरायांचा विचार पहा, एकनाथ महाराजांचा विचार पहा. वेद जाणो गेला, पुढे मौनावला. मौनावला जाणण्याला गेला, परमतत्वाला जाणण्याकरता वेदाची प्रवृत्ती झाली, पण वेद मौनावला. मौनावला म्हणजे गप्प बसावं लागलं. किंवा ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलं, येथ वेद मुके झाले, मन पवन पांगुळले, रातिवीण मावळले रवी शशी. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, हे वेद मुके झाले, वेदाला मौनत्व आलं, वेद मुक्का झाला, वेद बोलू शकत नाही. पुष्कळ प्रमाण आपल्याला देता येतील. म्हणजे वेदाचं मौन, आणि जर मौन टाकून बोलायचं झालं तर निषेधमुखानं बोलणं. या दोनच प्रतिक्रिया वेदाच्या संबंधानं, वेदाच्या परमात्मा संबंधानं आपल्याला दिसतात. आता या ज्या दोन प्रतिक्रिया आहेत, या दोन्हीची आपल्याला उदाहरणं आहेत. वेद परमतत्वाचं चिंतन निषेधमुखानं करतो, याचा अर्थ हा परमात्मा नाही, हा परमात्मा नाही, हा परमात्मा नाही असं वेद म्हणतो, गोष्ट खरी आहे. पण हा परमात्मा नाही, हा परमात्मा नाही असं निषेधमुखानं बोलणं म्हणजे परमतत्वाची वेदाला जाणीव नाहीये असं नाहीये, वेदाला तो कळला नाहीये असं नाहीये. आपण नामदेव यांनी काय म्हटलंय? वेदासी कानडा, श्रुतीसी कानडा, विठ्ठल उघडा पंढरीये. नामदेव यांनी परमात्मा पंढरीनाथाचं वर्णन करताना म्हटलंय, जो वेदाला, कानडा या शब्दाचा अर्थ न कळणारा असा आहे. कानडा, कानडा म्हणजे न कळणारा. आता आपण म्हणत नाही का की एखाद्या, आपण मुलाला म्हणतो, एखाद्या वेळेला एखादी गोष्ट सांगतो, मुलगा ऐकत नाही आणि मग नंतर म्हणतो, अरे तुम्ही, मग आपण म्हणतो, त्यावेळेला मी तुला सांगितलं ते काय कानडीत सांगितलं होतं, कळलं नाही तुला? कानडीत सांगणं, कानडा असणं म्हणजे न कळणारा असणं, असा त्याचा एक व्यावहारिक अर्थ आपल्याला करता येऊ शकतो. मी काय कानडीत बोललो तुला, न कळण्यासारखं, म्हणजे न कळण्यासारखं. कानडी भाषा मराठी माणसाला कळत नाही अशा अर्थाने ते घेतलं तरी चालतं. वेदासी कानडा. आता कानडा ओ विठ्ठलू कर्नाटको तेणे मजा लावी याला वेधू, असाही त्याचा अर्थ आपण करतोच की. ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलंच आहे, कर्नाटको म्हणजे कर्नाटकात तो होता. पूर्वी पंढरपूर हे कर्नाटकातच होतं, त्यामुळे कारण ज्ञानेश्वर महाराजांचा स्वतःचा एक कानडी अभंग आहे. ज्ञानेश्वर महाराजांची एक रचना, एकच अभंग आहे ज्ञानेश्वर महाराजांच्या गाथ्यात, तो पूर्ण कानडी आहे, पूर्ण कानडी. म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांनाही ती भाषा अवगत होती, कारण पंढरपूरला वारंवार येणं आहे. तुकोबारायांच्या अभंगामध्ये कितीतरी कानडी शब्द आपल्याला दिसून येतात, नाही असं नाही. पण काही जरी, आता देहू त्यावेळेला महाराष्ट्रात, आळंदी महाराष्ट्रात, पण पंढरपूर कर्नाटकात असं होतं. कानडा व विठ्ठलू कर्नाटकू असा तो होता प्रांतदृष्टीनं. पण अर्थदृष्टीनं बघितलं तर कर्नाटकू म्हणजे कर्नाटकातला नव्हे, कर्नाटकू म्हणजे नाटक करणारा. हा नाटक करतो. नाटक करतो म्हणजे काय? जे आहे ते दाखवत नाही ते दाखवत राहतो, याला नाटक करणं म्हणतात. असं आहे ते. म्हणजे आहे ते न दाखवणं आणि नाही ते दाखवणं, हे नाटक करणं झालं. तर असा एक अर्थ म्हणून त्याचे वेगवेगळे जे अर्थ केले गेले त्या संबंधातलं विधान आहे. आता हा परमात्मा कानडा आहे, पण तो पंढरपूरला आला. तो वेदासी कानडा, श्रुतीसी कानडा, पण विठ्ठल उघडा पंढरी, तो उघडा आला. काय होतं? उघडं असणं आणि न कळणं याचा संबंध असतो. उघडं असणं आणि न कळणं याचाच संबंध आहे. झाकलेलं असणं आणि न कळणं याचा एवढा अंतरंग संबंध नाही आहे. हे पटणारं नाही आहे, मला माहिती आहे, पण तरी सुद्धा सांगतो. कारण का? माणसाचा एक सामान्यत्वानं विचार जर केला ना, आपल्या विचारशक्तीचा आणि आपल्या स्वभाव शक्तीचा, आपल्या आत्तापर्यंतच्या व्यवहाराचा एक सामान्यत्वानं विचार केला ना,
तर उपाधीच्या संबंधानं परिचय करून घेण्याची सामान्य माणसाला सवय लागलेली असते. उपाधीच्या संबंधानंच आपला परिचय होतो. कोणत्याही व्यक्तीचा, तत्वाचा, वस्तूचा परिचय हा उपाधी संबंधानं करून घेण्याची आपल्याला सवय लागली. त्यामुळे निरुपाधिकत्व जिथं येतं तिथं अनाकलनीयता राहते, हा नियम होऊन गेलेला आहे. उपाधी राहित्य, निरुपाधिकता आली की अनाकलनीयता आली का? कारण आकलन हे नेहमी उपाधी संबंधानं करून घेण्याची सवय लागलेली आहे. त्यामुळे निरुपाधिक उघडा येणं म्हणजे काय? उपाधी न घेता येणं. विठ्ठल उघडा पंढरी आहे, पंढरपूरला हा उघडा आला म्हणजे कोणतीही उपाधी यांनी घेतली नाही, आणि कोणतीही उपाधी घेतली नाही म्हणूनच आपल्याला तो कानडा झालाय. उपाधी घेतली असती तर आम्हाला कळालं असतं. त्या परमात्म्याने पंढरपूरला येताना हातामध्ये धनुष्यबाण आणलं असताना तर आम्ही म्हणालो असतो राम आहे. त्यांनी जर हातामध्ये काही चक्र आणलं असतं तर आम्ही विष्णू आहे. तेच तत्व आहे, प्रश्न तो नाही आहे. पण आम्हाला जो नामरूपात्मक परिचय होतो हा नेहमी औपाधिक असतो, आणि औपाधिक परिचयाची माणसाला इतकी सवय झाली आहे की निरुपाधिकाचा परिचय करून घेण्याकरता आम्हाला आता बुद्धीच शिल्लक राहिलेली नाहीये. त्यामुळे आमची बुद्धी निरुपाधिकापर्यंत जात नाही, म्हणून ते तत्व अनाकलनीय राहतं. नाहीतर अनाकलनीय असं काही नाहीये त्याच्यामध्ये. म्हणून नामदेवरायांचं पुढचंही चिंतन आपण बघा. वेदासी कानडा श्रुतीसी कानडा, विठ्ठल उघडा पंढरीये, नाम बरवे रूप बरवे दर्शन बरवे कानडियाचे, नामा म्हणे तुझे अवघेची बरवे, त्याहुनी बरवे प्रेम तुझे, असं नामदेवरायांनी म्हटलं. आता हे दर्शन बरवे कानडियाचे, कानडिया म्हणायचं पण दर्शन म्हणायचं म्हणजे काय झालं? हे संबंध आम्हाला कळले पाहिजेत. आम्हाला नेहमी औपाधिक संबंधाची सवय लागलेली. उपाधी रहित होऊन येऊ द्या, आम्ही ओळखत नाही. मी उदाहरण म्हणून अनेक वेळेला सांगतो. आपण एखाद्या वेळेला प्रवास करत असतो, बसने कुठेतरी जात असतो, तर आपल्या गाडी निघाली की आपल्या शेजारी एक मनुष्य येऊन बसतो. तो मनुष्य खूप परिचयाचा, तो आपल्याला ओळख देतो. बरं आहे का, कुठे निघालात, परत येणार आहात का, किती दिवस मुक्काम आहे आता तुमचा, अमुक आहे का, तमुक आहे का, मुलगी बरी आहे का, त्या मुलीच्या गावाहून पत्र आलं का, जावई बरे आहेत का, मध्ये बरं नव्हतं ना. आपल्याला कळतच नाही की माझं इतकं ह्याला कसं माहिती आहे. कोण आहे? बघितलेला आहे, नित्य बघितलेला चेहरा आहे, पण कोण आहे कोण आहे कोण आहे कोण आहे कळतच नाही. मग कधीतरी मधल्या एखाद्या टप्प्यावरती तो म्हणतो ठीक आहे मला उतरायचंय, मी भेटतो उद्या तुम्हाला. तो उतरून जातो. आपल्या डोक्याला भुंगा लागतो. कोण आहे? ओळखू, नेहमीचा चेहरा आहे पण कसं काय कळलं नाही. नेहमीचा चेहरा आहे पण ओळखलं नाही. कसं काय करावं, काय करावं. मग असं आमच्या डोक्याला ते, मग ते घरी आपण जातो, तिथं रात्री झोपतो, पण डोक्यात ते अजून कसं, कोण होता, एवढं कसं आपलं माहिती, याला मुलीची तब्येत, जावयाची तब्येत, आमकं गाव, मुलीला इथं दे, याला कसं माहिती, याला कसं माहिती. शेवटपर्यंत उलगडा होत नाही. दुसऱ्या दिवशी आपण घरी येतो, आणि घरी आल्यानंतर मग दुपारच्या वेळेला तो पोस्टमन आपल्याला पत्र द्यायला आल्यावर कळतं अरे हा तर पोस्टमन आहे म्हणून याला सगळं माहिती आहे. पण पोस्टमन त्या कपड्यात येतो म्हणून आम्ही त्याला ओळखतो. त्यांनी कपडे बदलले की आम्हाला वाटतं कोणीतरी ओळखीचं आहे, पण माहित नाही कोण आहे ते. मग का बाबा? कारण त्याच्या कपड्यावरून, उपाधीवरून वस्तूचा, व्यक्तीचा परिचय करून घेण्याची सवय लागली. ती उपाधी निवृत्त सोडून द्या, उपाधी बदलली तरी आम्हाला तो अनाकलनीय आहे. उपाधी निवृत्त झाल्यावर तर अनाकलनीय असेलच, पण उपाधी बदलली तरी आम्हाला तो अनाकलनीय वाटतो. परमात्म संबंधानं आम्हाला हाच विचार आहे. उपनिषदाने त्या संबंधात बोलत असताना नेहमी न इति न इति न इति न इति म्हणजे त्याला निरुपाधिकत्व त्याचं सिद्ध करण्याचा प्रयत्न केलाय. हा परमात्मा नाही आहे म्हणजे ह्या परमात्म्याने ही उपाधी घेतलेली नाहीये. न इति म्हणजे काय? उपाधीचा बाध करणं चालू आहे. आता व्यावृत्तीमध्ये व्यावृत्ती कशाची असते? व्यावृत्ती कशा? ब्रह्मभिन्न पदार्थाचीच व्यावृत्ती करावी लागेल की नाही. ब्रह्माची व्यावृत्ती कशी होईल? ब्रह्मभिन्न पदार्थाची. मग ब्रह्मभिन्न पदार्थ काय? अरे प्रत्येक ब्रह्मभिन्न पदार्थ उपाधीच आहे. उपाधी म्हणजे काय? उपाधीचं लक्षण काय? उपाधी म्हणजे काय? आपण त्याला काय म्हणायचं, कसं म्हणायचं ते सोडून द्या. स्वसमीपे स्थिते वस्तुनी या स्वधर्मम आधत्ते सहा उपाधी, हे उपाधीचं लक्षण आहे. परंतु हे लक्षण जरी बाजूला ठेवलं, उपाधी म्हणजे काय हे थोडक्यात समजून घ्यायचं झालं तर एका वाक्यात उपाधीचा अर्थ इतकाच आहे, जे जे ब्रह्मापेक्षा वेगळं आहे ती ती उपाधी आहे.
ब्रह्मभिन्न प्रत्येक पदार्थ उपाधी ठरतो. मग हा परमात्मा नाही, हा नाही, हा नाही, हा नाही, म्हणजे जी व्यावृत्ती होते ती कशाची होते? ती उपाधीची होते. मग न इति न इति असं म्हणणं म्हणजे परमात्म्याला निरुपाधिक ठरवणं चालू आहे उपनिषदाचं, वेदांताचं. हा निरुपाधिक आहे हे सांगणं चालू आहे. नेणो ब्रह्म मार्ग चुकले उघडे पंढरपुरासी आले. निरुपाधिकत्व त्याचं सिद्ध झालं पाहिजे. याच्याकरता हा परमात्मा नाही, हा परमात्मा नाही, हा परमात्मा नाही. मग त्याचं निरुपाधिकत्व माहिती असलं तरच ही त्याची उपाधी नाही हे सांगणं शक्य होतं की नाही. म्हणजे वेद ज्या वेळेला हा परमात्मा नाही, हा नाही, हा नाही, हा नाही म्हणत असतो त्यावेळेला वेदाला तो परमात्मा कळत नाही म्हणून त्याचा निषेध चालू नाहीये, तो विशेषत्वानं कळतो म्हणूनच इतरांचा निषेध चालू असतो. आता हे कसं कळेल बघा, हे समजून घ्या थोडंसं, म्हणजे मला पुढे जाता येईल. काय होतं? हा नाही, हा नाही आहे परमात्मा, हा नाही. अरे तुम्हाला परमात्माच माहित नाहीये म्हणून हा नाही, हा नाही तुम्ही म्हणता. नाही नाही, वेदाला निश्चित परमात्मा माहिती आहे म्हणूनच हा नाही असं म्हणतात. कारण काय आहे, उपाधीचा बाध त्यालाच करता येतो ज्याला निरुपाधिकत्वाचं यथार्थ ज्ञान आहे. कारण निरुपाधिक कळाल्याशिवाय अन्यांना उपाधी म्हणणं तोपर्यंत शक्य होत नाही. बाकी ब्रह्मभिन्न पदार्थांना उपाधी म्हणणं कधी शक्य होतं? ज्या वेळेला ब्रह्म पदार्थ काय आहे याची जाणीव व्हावी तरच ब्रह्मभिन्नता काय आहे हे कळू शकेल की नाही? कळू शकेल. म्हणून वेदांताचा एक नियम आहे, कोणताही निषेध जो केला जातो ना तो प्राप्तिपूर्वक करावा लागत असतो. पदार्थाचा निषेध कधी होतो? प्राप्तीत होत असतो. अप्राप्तीत निषेध नाही, अप्राप्तीत निषेध नाही. मी आपल्याला उदाहरण म्हणून एक सांगतो, पुष्कळ उदाहरण आहेत पण एक सामान्यत्वानं सांगतो. एखादा मनुष्य जर असं म्हणायला लागला मला लाडू नकोय, अरे पण केलेच नाहीत आज, तू नको म्हणण्यात काय उपयोग आहे? लाडूला नको कधी म्हणता येतं? ते केलेले असावेत, आमच्या समोर आणलेले असावेत, आम्हाला गरज नसावी तर नको म्हणता येतं. लाडू केले नाहीत, तुम्हाला जेवायला आमंत्रण नाही, तुला पानावर बसवलेलं नाही, तुझ्या समोर उरलेला लाडू आणलेला नाही आणि मग मला लाडू नकोय, मला लाडू नको. अरे केलेच नाहीत. एक जण म्हणाला मला आमदार व्हायचंच नाही. तुला विचारलंच नाहीये कोणत्या पक्षाने तर तू काय म्हणतोय की मला आमदार व्हायचं नाही? तुला विचारू देत आणि मग तू म्हण मला नकोय. म्हणजे नको निषेध हा कधी असतो? आम्हाला त्याची प्राप्ती व्हावी तर आम्ही त्याला नको म्हणावं ना. जे आम्हाला अप्राप्त आहे त्याचा निषेध कसा करणार आपण? प्राप्तीत निषेध आहे का अप्राप्तीत निषेध आहे? निषेध हा प्राप्तीत असतो, अप्राप्तीत निषेध नाहीये. मला नको असं तुम्हाला म्हणताच येत नाही. बरं, जाणीव जोपर्यंत यथार्थ जाणीव होत नाही तोपर्यंत तद्भिन्न पदार्थाचा निषेध होणार नाही ना. जे आम्हाला माहिती आहे त्या तद व्यतिरिक्त पदार्थाचा निषेध करायचा असेल तर आम्हाला जे माहिती आहे ते आम्हाला निश्चयात्मक ज्ञान त्याचं असलं तरच इतरांचा निषेध होईल, नाहीतर निषेध होणार नाही. वेदांतात याच्याकरता उदाहरण दिलं जातं. प्रसिद्ध उदाहरण आहे. एक आई आपल्या मुलाला घेऊन जत्रेत गेली. मुलगा शाळेतून आला, जत्रेत जायचं म्हणून त्याला हाताला धरलं आणि जत्रेत नेलं. आता जत्रेत गर्दी होती. त्या आता जत्रेत गेली, मुलाला घेऊन गेली, जत्रा बघायची, मुलालाही आकर्षण आहे, बाईलाही आकर्षण होतं, गेली. आता जत्रेमध्ये अनेक गावचे लोक आलेले असतात, ते आकाश पाळण्याले आलेले असतात, ते अमुक असतं तमुक असतं, दुकानं लागलेले असतात, मिठाईची दुकानं, कपड्याची दुकानं, साडीची दुकानं, आमक्याची दुकानं, हे लागलेलंच असतं सगळं. त्या जत्रेमध्ये गेल्यानंतर त्या बाईला त्या जत्रेच्या तोंडाशीच एक साडीचं दुकान दिसलं आणि तिथं बिचारी ती गुंतून पडली. स्वाभाविक आहे, साडी बघितली, अडकली. मग आता ती साडी बघता बघता मग एक बरं ते होतं असं की त्याच्यामध्ये साडी घेणं ही एक म्हणजे फार मोठी प्रक्रिया आहे ती. म्हणजे असं नाही आहे की ते ब्रह्म म्हणलं की ब्रह्म कळालं, इतकी सोपी प्रक्रिया ती नाही आहे. त्याच्याकरता फार फार मोठं विधिनिषेध मुखानं सगळंच करावं लागतं, म्हणजे ते सोपं नाही आहे. मग काय होतं त्याच्यातलं? एखाद्या साडीचा काठ आवडतो, दुसऱ्या साडीचा पदर आवडतो, तिसऱ्या साडीचा पोत आवडतो, चौथ्या साडीचा रंग आवडतो आणि हे सगळं ज्या वेळेला आवडतं त्यावेळेला किंमत आवडत नाही.
असं काहीतरी ते कुठे ना कुठेतरी बिघडत जातं आणि प्रक्रियेमध्ये दोष निर्माण झाला की मग व्यवहार होत नाही, व्यवहार होत नाही. मग आता ते पुष्कळ वेळ तिचं झालं, या साडीतला हा रंग दाखवा, मग तो म्हणाला असा नाही असा आहे, मग याचा काठ बरा आहे पण त्याचा पोत बरा नाही, मग अशा काठाची अशी साडी वगैरे 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 2 तास खल झाला. बर त्याच्यामध्ये संध्याकाळ जशी जशी व्हायला लागली तशी जत्रेची गर्दी वाढायला लागली आणि त्या दुकानदाराबरोबर या सगळ्याचा वाद करता करता गर्दीच्या लोंढ्यामध्ये मुलाचा हात हातातून कधी सुटला हे त्या बाईला कळलं नाही. साडी पुढे मुलाची काय किंमत आहे. तो मुलगा हातातून सुटला. सुटल्यानंतर त्या गर्दीच्या लोंढ्यामध्ये तो गेला पुढे. त्या गर्दीमध्ये गेल्यानंतर हिला कल्पनाच नाही, मुलगा आपल्या हातातून सुटला. झालं ते, मग ते झालं, 1-2 तास चर्चा झाली, ते किमतीत काही जमलं नाही. आणि जमलं नाही म्हणल्यानंतर मग ती म्हणाली नको तुमची साडी, मला नको साहेब, मला जमत नाही, एवढ्या जास्ती पैसे एवढे मी देऊ शकत नाही, द्यायचं तर या किमतीत द्या नाही तर देऊ नका. तो म्हणाला मलाही परवडत नाही. ही म्हणाली मलाही नकोय. झालं नको नको झालं, ते संपलं सगळं. संपल्यावरती म्हणाली नको ही मला साडी, चल रे बाळ्या. कुठे आहे बाळ्या? बाळ्या गेला वाहत त्या गर्दीमध्ये, तो काही हाताला लागला नाही. मग तिला एकदम धास्तावली, अरे आपला मुलगा हरवला, हरवला, कुठे गेला असेल, कुठे गेला असेल. बरं आता गर्दी, लाखोची गर्दी, कुठे गेला याचा काय शोध आणि कसा घ्यायचा, कोणत्या दिशेला तो गेला याची कल्पना नाही, किती वेळापूर्वी गेला याची कल्पना नाही. मग काय करावं, मग ती धावाधाव करायला लागली. इकडे धावत जायची, तिला वाटायचं इकडे नसेल तिकडे असेल, मग तिकडे गेली की वाटायचं अरे इकडे नसेल तिकडे गेला असेल. आरडाओरडा सुरू झाला. आता त्या जत्रेमध्ये एवढ्या मोठ्यानी लावलेली गाणी, एवढा लोकांचा गदारोळ, त्याच्यामध्ये हिचा आवाज त्या मुलापर्यंत जाणार कसा. बरं ते मुलंही घाबरलेलं, तेही आईला शोधतं, ही आई सुद्धा मुलाला शोधते. इकडे तिकडे शोधायला लागली, थकली, तिला रडू आलं आणि एका ठिकाणी बसली, रडायला लागली. एक सज्जन मनुष्य चालला होता, त्याने विचारलं आई काय झालं रडायला. तिने सांगितलं माझा मुलगा हरवला हो, कधी काय कळलं नाही मला, आता कुठे असेल काय नाही, आरडाओरडा आवाज देते पण ओ म्हणत नाही. मग तो म्हणाला अहो एवढ्या गर्दीत कसा आवाज त्याच्यापर्यंत पोहोचणार, मग मी काय करू. तो म्हणाला पा तुम्ही रडू नका आणि घाबरू नका. या जत्रेच्या निमित्तानं इथे एक पोलीस चौकी उभी केलेली आहे, तुम्ही तिथे जा. ते पोलीस चोरांना पकडण्याकरता, हरवलेल्या व्यक्तींचा शोध घेण्याकरता जत्रेमध्ये असतात. तुम्ही जा, त्यांना सांगा, ते पोलीस तुम्हाला मुलगा शोधून आणून देतील. तिला कुठेतरी आश्वस्त केलं. ती निघाली. त्या तिथे एक तंबू उभा केला होता पोलिसांनी, एक साहेब बसले होते टेबल घालून, 4-5 शिपाई आजूबाजूला उभे होते. ती बाई गेली आणि तिने सांगितलं अहो माझा मुलगा हरवला. मग हरवला म्हणल्यानंतर कधी हरवला, म्हणे अर्धा तास झाला असेल. कुठून हरवला, म्हणे त्या साडीच्या दुकानापासून. मग तुम्ही काय करत होतात, साडी बघत होते. मग मुलगा हरवला, कळलं नाही. बर मग माझा मुलगा मला शोधून द्या. मग त्यांनी सांगितलं बर मग मुलगा शोधायचा आहे ना, त्याचं काहीतरी वर्णन लागेल की नाही, वर्णन लागेल. कसा होता तुमचा मुलगा. ती म्हणाली फार गोड होता. पोलीस म्हणाले एवढ्यावर शोधता येत नाही. मग म्हणे फोटो द्या. ती बाई रागावती, म्हणाली जत्रेत आल्यानंतर मुलगा हरवणारच आहे अशी खात्री असते काय घरून निघताना, म्हणून आई फोटो घेऊन बाहेर पडेल, फोटो वगैरे काही नाही. बरं मग म्हणे वर्णन सांगा त्याचं, काही जन्मखूण आहे का अंगावर, कपडे कोणते, केसांचा रंग काय, डोळ्याचा रंग काय, मुलगा गोरा आहे सावळा आहे, काहीतरी असेल की नाही, आम्हाला खुणा सांगा म्हणजे आम्ही शोधून आणू. बर किती वेळ झाला, अर्धा तास झाला. काय मुलगा कसा होता, म्हणे असे असे कपडे. बर आणि काय, कुरुळे केस आहेत, सावळा रंग आहे, हे अमुक असं आहे, इथं काही खूण आहे, असं आहे तसं आहे, शाळेचे कपडे अंगावर आहेत, काय सांगायचंय तिने सांगितलं. आणि मग ते म्हणाला तुम्ही आता बसा, अर्धा तास झालाय ना, फार लांब गेला नसेल, तोही तुम्हाला शोधत असणारच आहे, तुम्ही चिंता करू नका, बसा इथे, पाणी घेऊन प्या, चहा वगैरे प्या. त्याने तिला ते सगळं दिलं आणि शिपायांना 5-6 शिपाई तिथे उभे होते, त्यांना सांगितलं की जा रे जरा गर्दीमध्ये बघा बरं, या वर्णनाचा मुलगा कुठे हरवला आहे, रडत असेल कुठेतरी, उचलून घेऊन या. ठीक आहे. ते काय जे शिपाई होते ते 7-8 शिपाई बाहेर पडले. बाहेर पडल्यानंतर 15-20 मिनिटांनी त्या 8 शिपायांनी त्या वर्णनाची 8 मुलं शोधून आणली. आता आली पंचायत. त्याच वर्णनाची 8 मुलं त्या शिपायांनी शोधून आणली. मग आता 8 मुलं आणल्यानंतर ती 8 मुलं हिच्या समोर उभी केली. मग आता त्या आईला समोर एक मुलगा आणला, हा तुमचा आहे का, हा नाही, हा आहे का, हा नाही, हा आहे का, हा नाही, नाही ती, नाही ती, नाही ती, नाही ती. आई प्रत्येक मुलाचा निषेध करते. का करते, कारण तिला आपला मुलगा कोण आहे हे नक्की
नक्की माहिती आहे म्हणून इतरांचा निषेध होतो ना, तसं वेद ज्या वेळेला न इति म्हणून अन्यांचा निषेध करतो, कारण वेदाला परमात्मा कोण आहे हे नक्की माहिती आहे, त्यामुळे अन्यांचा निषेध केला जातो. हा निषेध नेहमी प्राप्तिपूर्वक असतो. निषेध अज्ञानात कधीच नाही आहे. निषेध अप्राप्तात नाही आहे. अज्ञानात नाही, ज्ञान असून अप्राप्तात नाही. ज्ञान आणि प्राप्ती या दोन्हीत निषेध करावा लागतो. आणि हा निषेध कशाचा असतो तर वस्तूचा निषेध नसतो. मग वस्तूच्या संबंधानं स्वीकारलेल्या उपाधीचा निषेध करावा लागत असतो. वस्तूचा निषेध करावा लागत नाही, कारण वस्तूचा निषेध होऊच शकत नाही. मग निषेध कुणाचा? वस्तूच्या रूपानं आम्ही ज्याला वस्तू समजतो आहोत अशा उपाधीचा निषेध करावा लागतो. औपाधिकतेचा निषेध करणं म्हणजेच निरुपाधिक परब्रह्माचा बोध करून घेणं आहे. हा एक वेदांताचा नियम जर आपण लक्षात घेतला तर उपनिषद परमात्म संबंधानं बोलताना जे न इति म्हणताना हे परमात्म संबंधानं उपाधीनं करून दिलेलं अतद व्यावृत्ती लक्षण आहे हे सांगण्याचं तात्पर्य. आपण लक्षणाच्या विचाराकडे प्रवृत्त झालो होतो. लक्षणं कोणती आहेत? अतद व्यावृत्ती लक्षण, तटस्थ लक्षण आणि स्वरूप लक्षण. याच्यात अतद व्यावृत्ती लक्षण आपल्याला इथे दिसतं. ऐतरेय उपनिषदाच्या सुरुवातीला, भाष्याच्या सुरुवातीला जगद्गुरु शंकराचार्यांनी याच अतद व्यावृत्ती लक्षणाकरता म्हणून अमनुष्य प्रतिषेध न्याय सांगितलाय. आपण ऐतरेय उपनिषदाचं भाष्य बघा आचार्यांचं, त्या भाष्यामध्ये अमनुष्य प्रतिषेध न्याय असं सांगितलं. अमनुष्य प्रतिषेध न्याय म्हणजे काय आहे? अमनुष्य प्रतिषेध न्याय ही एक गमतीची गोष्ट आहे. काय आहे? एक वेडा मनुष्य आहे, थोडंसं बुद्धिभ्रमिष्ट झालेली आहे. काहीतरी काम करताना काम बिघडलंय, घरचे रागावले आणि घरच्या लोकांनी सांगितलं, अरे काय माणूस आहेस का, कोण आहे? धिक त्वाम न असी त्वम मनुष्य. अरे तू माणूसच नाहीस, धिक्कार आहे तुझा, माणूसच नाहीस तू. माणूसच नाहीस असं म्हणल्यानंतर त्या वेड्या माणसाला वाटलं की आपण माणूस नाही. मग तो बाहेर पडला, भेटेल त्याला विचारायला लागला, मी माणूस नाही का? मग ते म्हणा, अरे माणूसच आहेस तू माणूसच आहेस. मग अजून थोडंसं पुढे जा, मी माणूस नाही का? अरे माणूस आहेस तू. त्याला काही ते पटेना. कारण काय होतं, निषेधाच्या बाबतीमध्ये माणसाचा घरच्यांवर जास्त विश्वास असतो आणि कौतुकाच्या बाबतीमध्ये मनुष्य नेहमी बाहेरच्यांवर जास्त विश्वास ठेवतो. हे मानसशास्त्र आहे. आपण नीट बघा, निषेध ज्या वेळेला निंदेच्या बाबतीमध्ये घरच्यांवर विश्वास असतो आणि कौतुकाच्या स्तुतीच्या बाबतीमध्ये बाहेरच्यांवर विश्वास जास्त असतो. मग मी मनुष्य नाही का? नाही, तू माणूसच आहेस. मग घरचे म्हणाले तू माणूस नाहीस म्हणून, नासित्व मनुष्य हा असं म्हणून माझा निषेध केला त्याने. मी माणूस नाही. आणि माणूसच आहेस? नाही, मी माणूस नाही. असं करत पुढे निघाला. एका सज्जन विद्वान माणसाला भेटला. त्यांना विचारलं, यार मी माणूस नाही का? ते म्हणाले, असं कसं म्हणता, माणूस मला पटत नाही. बरं, मग त्यांनी सांगितलं, मग तू पशु आहेस का? तो म्हणला, मी पशु कसा असेल? का? तो म्हणला, मला शिंग नाहीत, मला शेपूट नाही आहे, मला 4 पाय नाही आहेत, मी तसा नाही आहे, मी बैलासारखा नाही आहे, मी गाढवासारखा नाही आहे, मी म्हशीसारखा नाही आहे, मी गायीसारखा नाही आहे, मी बघा ना दिसायला मी माणसासारखा दिसतो. मग त्याने विचारलं, मग तू माणूस नाहीस का? घरचे म्हणाले, मी माणूस नाही म्हणून. मला पटत नाही आहे, तुम्ही मला म्हणताय की तुम्ही माणूस आहात म्हणून, परंतु मी माणूस आहे असं मला वाटत नाही हो, मी काय करू, मला कसं कळेल हे? त्यांनी सांगितलं, ठीक आहे, तू माणूस नाहीस असं तुला वाटतं ना, मग मी तुला सांगतो, तू पशु आहेस का? तो म्हणला, मी पशु नाही. मग त्यांनी सांगितलं, त्वम नासी अमनुष्यः. ऐका, तो काय म्हणाला, तो शहाणा मनुष्य त्याला काय म्हणाला, तू माणूस आहेस का? तो म्हणला, नाही हो, घरचे म्हणाले मी माणूस नाही. बरं, मग तू पशु आहेस का? तो म्हणाला, मी पशुही नाही. मग यांनी सांगितलं, मग एक मी तुला उत्तर देतो. तो म्हणाला, काय? त्यांनी सांगितलं, त्वम नासी अमनुष्यः. तू अमनुष्य आहेस असं नाही आहे. आपल्या लक्षात आलं का? आपल्याकडे काय, 2 निगेटिव्ह मेक्स अ पॉझिटिव्ह. त्वम न असी अमनुष्यः. तू अमनुष्य नाहीस. अमनुष्यामध्ये मनुष्यत्वाचा निषेध झाला.
आणि न असे म्हणण्यामध्ये निषेधाचा निषेध झाला. म्हणजे काय झालं? म्हणजे तू माणूस आहेस. त्याला म्हणलं हा आत्ता मला पटलं, हे अतद्व्यावृत्ती लक्षण आहे. याला अमनुष्य प्रतिषेध न्याय म्हणतात बरं का. हा अमनुष्य प्रतिषेध न्याय झाला. म्हणजे काय झालं? यालाच अतद्व्यावृत्ती. म्हणजे अतद्व्यावृत्ती करता काय करावं असं आहे. आता त्याच्यामध्ये एक वेदांताचा मोठा प्रक्रियेचा भाग आहे. अतद्व्यावृत्ती लक्षणाकरता दोन गोष्टी महत्वाच्या असतात. अतद्व्यावृत्ती लक्षण होण्याकरता हा परमात्मा नाही हे कळण्याकरता दोन गोष्टी महत्वाच्या असतात. एकतर पहिल्यांदा त्या निरुपाधिक तत्वावर आम्हाला अध्यारोप करावा लागतो आणि त्याला ज्या वेळेला आम्हाला त्या सगळ्या अध्यारोपाची व्यावृत्ती करायची आहे त्यावेळेला त्या सगळ्या उपाधीचा आम्हाला अपवाद करावा लागतो. अध्यारोप आणि अपवाद केल्याशिवाय अतद्व्यावृत्ती लक्षण होत नाही. कारण अपवाद कशाचा आहे? अध्यारोपाचा आहे. अध्यारोप हे स्वरूप आहे का? स्वरूप असतं तर त्याचा आरोप झाला नसता. ज्या अर्थी आरोप झालाय त्या अर्थी ते स्वरूप नाहीये आणि ज्या अर्थी ते स्वरूप नाहीये त्या अर्थी त्याचा अपवाद आहे. अपवाद अस्वरूपाचा आहे आणि अस्वरूपत्व हाच अध्यारोप असेल तर अध्यारोप केल्याशिवाय त्याचा अपवाद होणार नाही. आणि म्हणून हे नाही हे कळण्याकरता आधी ते आहे हे आम्हाला पटवून द्यावं लागतं. आणि म्हणून अध्यारोप अपवादाभ्याम निष्प्रपंचम प्रपद्यते असा वेदांताचा नियम आहे. निष्प्रपंच असणारा परमतत्व याचं प्रतिपादन करायचं असेल तर अध्यारोप आणि अपवादाने ते करावं लागतं. वेदांत सारामध्ये याचा विशेष विचार आला ते आपण पाहून घ्या. आता मला ते सगळं सांगायचं नाही. म्हणजे निषेधमुखानं बोलणं, वेदाचं परमतत्वाच्या संबंधानं निषेधमुखानं बोलणं हा अतद्व्यावृत्ती लक्षणाचा विचार झाला. हे वेदाची एक प्रतिक्रिया आहे. दुसरी प्रतिक्रिया काय? जर वेदाला असं वाटलं की आपण निषेधमुखाने बोलायचंच नाही, आपण विधिमुखाने बोलायचं, तर वेद बोलू शकत नाही, त्याला मौन पाळावं लागतं. आता मौन पाळण्यातून सुद्धा वेदाला परमतत्वाचीच जाणीव करून द्यायची. कारण परमतत्व हे असं तत्व आहे की तिथं शब्दाची प्रवृत्तीच नाही आहे. यतो वाचो निवर्तन्ते अप्राप्य मनसासह उपनिषदांनी सांगितलं. किंवा मन वाचातीत तुझे हे स्वरूप तुकोबारायांनी सांगितलं. वाचा आणि मनाच्या अतीत परमतत्व आहे. तो वाचेचा विषय होऊ शकत नाही. तो वाणीचा विषय झाला तर तो परमात्मा राहणार नाही. प्रमेयत्व त्याला म्हणा जे प्रमाणाचा विषय होतं. प्रमेय त्याला म्हणा जे प्रमाणाचा विषय होतं. परमात्मा प्रमाणाचा विषय नाही. विषो नाही कोणाही तया प्रमेयत्वची नाही. याच अनुभवामृतामध्ये पुढे ज्ञानखंडन प्रकरणामध्ये बोलतात. विषो नाही कोणाही तया प्रमेयत्वची नाही. अरे तो कोणाचाच विषय होत नाही म्हणून त्याला प्रमेयत्व नाही. प्रमाणाची परिसरे तैची प्रमेयची आविष्करे. तिथंच त्याच प्रकरणामध्ये 5व्या प्रकार त्या ज्ञानखंडन प्रकरणामध्ये ज्ञानोबराय बोलतात प्रमाणाची परिसरे सगळी प्रमाण जिथं संपून जातात ना तिथं ते आविष्कृत होतं. त्याला ब्रह्मतत्व म्हणतात. ते प्रमाण सगळी संपून जातात तिथं ते आपल्याला सापडतं वगैरे वगैरे. आता हे पुष्कळ आहे. आता या सगळ्याचा जर विचार आपण केला कशा करता मी आपल्याला सांगतो की त्या परमतत्वाच्या संबंधानं विधिमुखानं बोलायचं ठरवलं तर वेदाला मौन पाळावं लागतं. का? कारण परमतत्वाच्या संबंधानं बोलणं हे कधीही शक्य होत नाही. कारण शब्दाची प्रवृत्ती परमतत्वावरच्या अज्ञानाच्या निवृत्तीचं प्रकाशक होऊ शकत नाही. आमचे शब्द कारण का? शब्द जड आहेत. आकाशाचा गुण आहेत. शब्द गुणकम आकाशम आहे. शब्द काय ज्ञानोबरायांनी म्हटलं ना शब्द तरी आकाशाचा परी कपाळी पिटे मेघाचा. आकाशाचा गुण आहे. शब्द हा आकाशाचा गुण आहे. आकाश महाभूत म्हणजे जड. जडाचा गुण तो काही चेतन नसणार आहे. बरं त्या शब्दाला व्याकृती आहे म्हणजे शब्द आविष्कृत होतो. तो शब्द प्रकट होतो उत्पन्न होतो म्हटलं की कार्य. आणि जे कार्य आहे ते या जगताच्या अभिन्न निमित्तोपादान कारणाचं प्रकाशक होऊ शकत नाही. कार्य कधीही कारणाचं प्रकाशक होऊ शकत नाही. कारण का? कारण ते कार्य त्या कारणावरच अवलंबून असेल तर आश्रित हा आश्रयाचं प्रकाशन करेल असं उदाहरण जगाच्या पाठीवर नाही. याच्या करता म्हणजे काय झालं की सूर्याच्या प्रकाशानं मला वस्तू दिसली. एखादा पदार्थ आहे आमच्या घरामध्ये मडकं आहे. रात्रीच्या अंधारामध्ये आम्हाला दिसलं नाही. सकाळी सूर्योदय झाला.
सूर्योदय झाल्यावर सूर्याच्या प्रकाशामध्ये आम्हाला मडकं दिसलं. आता सूर्याच्या प्रकाशाने जर मडकं प्रकाशित होत असेल तर मडक्यामुळे सूर्य प्रकाशित झाला असं विधान करता येईल का? करता येणार नाही. म्हणजे जे प्रकाशित, ज्याच्याने जे प्रकाशित झालेलं असतं ते प्रकाशित झालेलं आपल्या प्रकाशाला प्रकाशित करू शकत नसतं. असा उलटा व्यवहार होत नाही, व्हायचा वर्षा होत नसतं. या बाबतीमध्ये एकाच बाजूचा व्यवहार होतो की जे प्रकाशक असतं ते प्रकाशित करतं, पण प्रकाशित झालेलं पुन्हा प्रकाशकाला प्रकाशित करू शकत नाही. न तत्र सूर्यो भाती न चंद्र तारकम नेमा विद्युतो भांती कुतोयमाग्नी तमेव भांतम अनुभाती सर्वम यस्य भासा सर्वमिदम विभाती. उपनिषदाने म्हटले. ज्ञानोबारायांनी भगवंतानी तेच शब्द वापरले. हा, विभाती यस्य भासा सर्वमिदम हा ऐसा श्रुती काय वायसा ढेकरू देती. अनुभवामृतात ज्ञानोबाराय तेच प्रमाण आपल्याला देतात. त्या श्रुतीचं प्रमाण. विभाती यस्य भासा सर्वमिदम हा ऐसा कुणी सांगितलं? उपनिषदांनी सांगितलं. मग श्रुती काय वायसा ढेकर देती? अरे श्रुती काय विनाकारण खोटं बोलेल? बोलणार नाही. न तद्भासयते सूर्यो न शशांको न पावकहा यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमम. बस ममई कितीतरी प्रमाण. आपण 15वा अध्याय बघा. भगवंतानी हे आपल्याला सांगितलंय, अर्जुनाला सांगितलंय, अर्जुना अरे याच्याने परमात्म्याच्या प्रकाशाने हे प्रकाशित होतात, पण यांच्या प्रकाशाने परमात्मा प्रकाशित होत नसतो. कारण का? परमात्मा सर्वाचा प्रकाशक आहे. सर्वाचा म्हणजे काय? सर्वाचा म्हणजे अरे जड वस्तूचा प्रकाशक आहे असं नाही आहे. त्या जड वस्तूतलं चैतन्य आम्हाला ज्या अज्ञानाने कळत नाही त्या अज्ञानाचा प्रकाशकही तोच परमात्मा आहे. इथपर्यंत तो प्रकाशक आहे. मग जर परमात्मा अज्ञानाचाही प्रकाशक असेल तर तेच अज्ञान त्या परमात्म्याला प्रकाशित करेल असा उलटा व्यवहार कसा होईल? होणार नाही ना. मग काय करायला पाहिजे? मग या परमात्म्याच्या संबंधानं गप्प बसणं एवढं श्रुती स्वीकारते. कारण श्रुती म्हणते शब्द तिथपर्यंत पोचूच शकत नाही. हा, जो तो ही शब्दी के मिळवू अनुमानाची मांदी प्रमाणावो नेदी कोणाही मा. परमात्म्याचं वर्णन. दुसरं प्रकरण अनुभवामृताचं. ज्ञान कितीतरी ठिकाणी ही प्रमाण आपल्याला दिसून येतात. असो किंवा ही वस्तू की तेजो राशी सर्वभूतात्मक सरिसी चंद्र सूर्याच्या मानसी प्रकाशे जे 15वा अध्याय ज्ञानेश्वरीचा ज्ञानोबराय बोलतात. अशी अनेक प्रमाणं आपण बघून घ्या. हा सर्वाचा प्रकाशक आहे. ज्ञानदेव म्हणे ज्योतीची निज ज्योती तीही उभी मूर्ती विटेवरी. ज्योतीची निज ज्योत अंतरीची ज्योती प्रकाशली दीप्ती मुळीची जे होती आच्छादित ज्योतिष चरणाभिधानात. ही सगळी ब्रह्मसूत्रात ज्योतिष चरणाभिधान ही सगळी प्रमाण. आता ही अशी प्रमाण खूप आहेत ज्ञानेश्वरीमध्ये. पण प्रमाण काय मी अनेक वेळेला सांगतो, प्रमाणाचं वैपुल्य सिद्धांत बदलत नाही. वक्त्याच्या ठिकाणी आपल्याला पाठांतर जास्त याचा अभिमान निर्माण करून देत. त्यामुळे प्रमाण खूप दिली म्हणजे सिद्धांत बदलला असं नाही. मला हे पाठ आहे एवढं दाखवणं आहे एवढंच आहे, बाकी काही नाही. मुद्दा काय या सगळ्यामधला?